परत एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसने 2.5 दशकांचा टप्पा पार केलाय। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवारांसह 3 नेत्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला। गेल्या 24 वर्षांच्या वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक चढउतार पाहिलेले आहेत, पण सत्तेच्या राजकारणात शरद पवारांनी आपलं महत्त्व कधीच कमी होऊ दिलं नाही। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। सातारा जिल्हा शब्दाचा फटका, चुकीच्या गोष्टीचा निर्धार करणारा, खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा, आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे। या 24 वर्षाच्या राजकीय वाटचालीत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक नेते घडवले। त्यांना अनेक नेते मध्यंतरी सोडूनही गेले, पण पवारांनी पुन्हा नवीन नेतृत्व घडवलं। शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता 25व्या वर्षात पदार्पण केलंय। गेल्या 2.5 दशकातील पक्षाच्या वाटचालीवर नजर टाकल्यास या काळात पक्षानं सत्ता भोगली, तसंच विरोधकाची भूमिकाही बजावली। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना बंडातून झाली आहे। सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर यांना काँग्रेसनं पक्षातनं निलंबित केलं होतं आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला। अटलजींचं सरकार पायउतार झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन सरकार येणे अपेक्षित होतं, परंतु श्रीमती सोनिया गांधी यांनी परस्पर त्या ठिकाणी पंतप्रधान पदाचा दावा दाखल केला। त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये आणि देशातील विरोधी पक्षामध्ये देखील एक वेगळी चर्चा सुरू झाली की पंतप्रधान पदावरती भारतीय जन्माची कोणीही व्यक्ती लायक नाही का। सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करत शरद पवारांनी राष्ट्रवादीची वेगळी राजकीय चूल मांडली। मात्र पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राज्यात सत्तेसाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसची आघाडी केली। पुढे काँग्रेसच्या साथीनं 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणूक लढवली। त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 आमदार निवडून आलेले होते। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील क्रमांक 1चा पक्ष ठरलेला होता, पण शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं। राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिल्याची चर्चा त्यावेळेला रंगलेली होती। महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद नेहमी 50 ते 60 आमदारांची राहिली असली तरी 2004 साली याच राष्ट्रवादीनं नंबर 1 क्रमांक मिळवला होता। 72 जागा जे नंबर 1चा पक्ष झाला होता। त्यावेळेस खरं तर राष्ट्रवादीला सीएम पदाची संधी होती, पण पवारांनी ती संधी घेतली नाही। काँग्रेसला सीएम पद दिलं आणि महत्वाची खाती आपल्याकडे घेतली, पण अजित पवारांना हीच सर्वात मोठी चूक वाटते। शरद पवारांच्या त्या निर्णयाविषयी आजही अजित पवारांच्या मनात खंत आहे। पवार साहेब हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत आणि काही बाबतीमध्ये ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार करतात तर ते आजही म्हणतात की या देशामध्ये काँग्रेस देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेली आहे, त्यामुळे काँग्रेसला ते मोठा भाऊ समजतात। त्यामुळे त्या भूमिकेतून त्यांनी दिलं, पण दादा म्हणतात ते देखील खरं आहे, ती एक प्रकारे चूक झाली। कारण शेवटी आम्ही जरी एक मित्र पक्ष असलो तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो। गेल्या 24 वर्षांच्या राजकीय प्रवासात 6 वर्षांचा कालखंड वगळल्यास राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये सत्तेत राहिली, पण या सत्तेच्या खेळात शरद पवारांनी नेहमीच आपलं राजकीय वर्चस्व कायम राखलंय।
2004 साली शरद पवार केंद्रात मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीची राज्याची कमान अजित पवारांच्या हाती आली. अजित पवारांनी मोठ्या धडाडीने पक्ष वाढवला, अगदी तळागाळात नेला, त्याच्यावर आमदारही निवडून आणले. पण जेव्हा 2019 साली नेमकं कुठल्या पक्षासोबत जायचं ही भूमिका आली तेव्हा अजित पवारांनी बंड पुकारलं आणि भाजपसोबत पार्टीचा शपथविधी केला. पण शरद पवारांनी ह्या पार्टीच्या शपथविधीचं बंड अवघ्या 24 तासात मोडून काढलं. भाजप सत्तेवर येताच राष्ट्रवादीचे अनेक मंत्री ईडी आणि आयकर खात्याच्या टार्गेटवर आले, पण शरद पवार कधीच डगमगले नाहीत. या काळामध्ये जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा शरद पवारांनी पक्षाला सावरलं. 2019च्या निवडणुकीत पवारांची पावसातील सभा चर्चेचा विषय ठरलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या 24 वर्षाच्या कालखंडात जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा पवारांनी अशा काही खेळ केल्या की सगळं चित्रच पालटून गेलं. उदाहरणार्थ 2014ला शरद पवारांनी न मागता भाजपला पाठिंबा दिला आणि युतीमध्ये दरार पाडली. त्यानंतर साताऱ्याचा पाऊस उभ्या महाराष्ट्राने बघितला आणि चित्र पालटूनच गेलं आणि परवाची शरद पवारांच्या राजीनाम्याची घोषणा आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा ढवळून निघाली. आणि यातून एकच स्पष्ट झालं, आजही 24 वर्षानंतर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार एका शरद पवार हेच सिद्ध झालं. पक्षाच्या वर्धापन दिनी पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमागे पवारांची राजकीय खेळी असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतं. नेतृत्वाचा कस आहे त्याच्यात. त्यांच्यानंतर आता किती जण लेफ्ट टू द सेंटर राहतात, किती जण सर्वांना सर्वसमावेशक असं नेतृत्व मिळतं किंवा पक्ष त्यांना निवडून देतो सर्वोच्चपदी, त्याप्रमाणे चालेल. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस सरकारला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे शिवसेनेची सत्तेतली बार्गेनिंग पॉवर कमी झालेली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता वाटपावरून वाद चिघळलेला असताना राष्ट्रवादीची पडद्यामागे भाजपशी बोलणी सुरू होती. त्याच दरम्यान अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे शपथविधीची खेळी करत महाविकास आघाडीला धक्का दिलेला होता. मात्र त्यांचं सरकार अल्पजीवी ठरलं. पण शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची मैत्री सर्वश्रुत आहे. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यात आघाडीवर आहे. पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.